हमारे जंगल में ऐसा क्या क्या मिलता है। और गाइस आप देख सकते हो हमें इतने घने जंगल में क्या मिला है। और भाई लोग वीडियो में ज़्यादा तो मज़ा नहीं आने वाला, इसलिए आप देखना चाहते हो तो देख सकते हो वरना स्किप करके जा सकते हो। नमस्कार मंडळी, मी आहे प्रल्हाद भोये। सर्वात आधी तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि असाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे जंगलामध्ये रानभाज्या शोधायला। तर बघू शकता हा इकडे जंगल आहे आणि तिकडे जाणार आहे आपण आज रानभाज्या शोधायला। रानभाज्यांचा तर सीजन चालू नाही झाला आहे, तरी पण आपण जाऊन बघूया किती आपल्याला रानभाज्या भेटतात, किती वेगवेगळ्या प्रकारच्या भेटतात। तर चला मग जाऊया, जास्त काय टाईमपास नको करू आणि थेट जाऊया जंगलामध्ये। तर चला भेटू डायरेक्ट आपल्या तिकडच्या जंगलामध्येच। तर मंडळी सर्वात आधी तर माफी मागतो, कारण की खूप दिवसातून हा व्हिडिओ बनवत आहे मी आणि व्हिडिओ तर टाकत होतो चॅनलवरती वेगवेगळ्या आदिवासी संस्कृतीमध्ये जे कार्यक्रम वगैरे होतात त्याचे व्हिडिओ तर मी टाकतच होतो, पण हा पहिला व्हिडिओ बनवतोय ब्लॉग व्हिडिओ। तर हा बघू शकता इकडे जंगल आहे, पूर्ण खालती दरीसारखे आहे आणि तिकडे आपण आज जाणार आहे रानभाज्या शोधायला। तर चला बघू कसा डोंगर आहे। दूरतून इकडनं बघतोय तर असं वाटतंय की पूर्णपणे 100-150 मीटर खोल अशी एक दरी आहे। तुम्ही बघू शकता कशी दरी दिसते। तर आपल्याला इथून खाली उतरून जायचं आहे। तर चला मग जाऊ खाली आणि बघू आपल्याला काय काय भेटतं। आणि इकडचे रस्ते बघितले तर लयच बेकार, म्हणजे पाय सटकला तर डायरेक्ट खाली। तर मित्रांनो, खूप दिवसातून आलेलो इकडे, कारण की गेल्या वर्षी आलेलो तिथून नाहीतर नाही, आणि या वर्षी आता अजून काही हे नाही झालं तरी पण आलो आहे। फक्त आता 1 महिना बाकी आहे पाणी पडायला। पाणी पडलं की सर्व इकडे हिरवेगार होईल आणि इकडचा एक नजारा एकदम बदलून जाईल, व्ह्यू बदलून जाईल इकडचा। तर बघू शकता तुम्ही। खाली उतरायला घेतलेलं आहे, बघू शकता कसं दिसतंय। इथून समज जर पाय वगैरे सटकला तर काय माझं आता आपण खाली उतरायला घेतलेलं आहे, बघू शकता कशी खालतं एकदम सरळ अशी दरड आहे। आणि जर इथून पाय सटकला तर आपलं फक्त शरीर वाचणार आहे, बाकी सगळं काय नाही। तर मंडळी बघू सकता तुम्ही, चाहो तो मैं यहाँ से छलांग भी लगा सकता था, लेकिन अगर मैंने यहाँ से छलांग लगा दी तो मेरी सिर्फ हड्डियाँ बचेंगी, बाकी को और कुछ नहीं। तो देख सकते हो आप यहाँ पे कितना पत्थर वगैरह है, और अगर हमने यहाँ से छलांग लगा दी तो जाऊ दे, आपल्याला काय जास्त हिंदी येत नाही म्हणून फाटेल हिंदी वापरतो आपण। म्हणजे खरंच यार, इकडनं पूर्णपणे जंगल पेटवून दिलेलं आहे। इतक्या वर्षी तर असं काय होत नव्हतं, याच वर्षी पेटवलं आहे। बघू शकता तिकडनं पूर्णपणे अख्खा जंगल पेटलेलं आहे, कारण की मला तर असं वाटतं जंगल पेटवण्याचे कारण एकच असेल, कारण की 1-2 महिन्यापूर्वी बिबट्यांचा पूर्ण रात चाललेला होता। तर ते काय तसं काय नाही, बिबटे वगैरे इकडे नाही राहत, पण सांगतो असंच। चला आपल्याला खाली जायचं आहे। इकडे बघा किती घनदाट असं, यार कॅमेरामध्ये तर इतकं काय दिसत नाही, तरी पण बघा। आणि म्हणजे जे तिकडे पेटलं आहे तिकडे पहिले इतकं घनदाट असा जंगल होता, सांगूच नका। गेल्या वर्षी आलेलो आणि तिकडे काय पूर्ण आतमध्ये जायला पण जागा नव्हती असं होतं, आणि ह्या वर्षी तिथं पेटवून दिलं आहे, म्हणून आता काय सांगूच नका। आपण हळूहळू खाली उतरत जातोय यार, रस्ते काय भेटत नाही सर्वीकडे, जिकडं बघितलं तिकडे सारखंच। आणि बघा तिकडे आपण किती वरतून आलोय, तिथून त्या झाड दिसतंय तिथून आपण खाली उतरतोय। बघा मंडळी, आणि गावामधले तर इकडे येतात, भरपूर लोक येतात, फिरत असतात। मित्रांनो, आता आपण खाली उतरलोय आणि आता आपल्याला जायचं आहे या झाडीतून आतमध्ये, झाडीच्या तिकडनं, कारण की तिकडनं रस्ता नाही आहे, म्हणून
अपन आता जाणार आहे या झाड़ीच्या आतमधून। देख सकते हो आप, अगर जंगल में घूमना है तो ऐसे झाड़ियों से निकलना पड़ता है, इसलिए जंगल में घूमना ज़्यादातर अच्छा नहीं होता। आपली हिंदी काय ती चांगली नाही म्हणून हिंदीमध्ये व्हिडिओ नाही बनवू शकत, तर मंडळी बघू शकता आपल्याला जायचे खाली। आपण आता जाऊया झाडीच्या खाली, नंतरच व्हिडिओ स्टार्ट करू। तर चला खाली जाऊ। आणि आता आपण ती झाडे पार केली आणि आलो इकडनं। तर बघू शकता वरती किती, तो गाइस आप देख सकते हो ऊपर कितना ऊंचा दिख रहा है। और हम इतने ऊपर से नीचे आ गए इधर रान भाजी शोधने के लिए। तो देखते हैं हमें क्या क्या मिलता है। अभी तक तो हमें कुछ भी नहीं दिखाई दिया, तो चलो आगे बढ़ते रहते हैं ऐसे और देखते हैं हमें क्या क्या मिळतं आहे। मला तर वाटतं आहे की इकडे डुकर वगैरे फिरत असतील, तर बघू शकता मित्रांनो तिकडे लहान लहान प्राणी दिसत आहेत। वो देख सकते हो गाइज, हमें वहाँ पे कुछ भेड़िया दिखाई दे रही है, देख सकते हो आप। तो हमें अब इन भेड़ियों से बच के रहना होगा। तो देख सकते हो आप उधर भेड़िया घूम रही है, पर अब हमें उनसे बच के रहना है। तो गाइज चलो नीचे जाते और नीचे जाते, जितना नीचे जा सके उतना नीचे हम जाने वाले हैं। तो और भाई लोग वीडियो में ज़्यादा तो मज़ा नहीं आने वाला, इसलिए आप देखना चाहते हो तो देख सकते हो, वरना स्किप करके जा सकते हो। तो चलो हम जाने वाले हैं अब नीचे। ओ भाई साहब, यहाँ के रास्ते इतने डेंजर है कि क्या बताऊँ अब। और सबसे अच्छी बात तो इतने घने जंगल में हमें सबसे पहले पानी की तलाश करनी चाहिए, और हमारे सेहत के लिए पानी बहुत ज़रूरी होता है। तो चलो सबसे पहले हम पानी खोजते हैं। और गाइस आप देख सकते हो हमें इतने घने जंगल में क्या मिला है। तो आप देख सकते हो इसे बोलते हैं सेवला। ये देख सकते हो आप गाइस, कितना प्यारा लग रहा है इधर। ओहो भाई साहब, और इसके सीधा नीचे ये देखो छोटा वाला। तो अभी तक तो हमें सिर्फ 2 मिले, तो देखते हैं चलो आगे। देखा हमारे जंगल में ऐसा क्या क्या मिलता है ज़रूर बताना। देख सकते हो हमारे यहाँ तो इसे शेवला बोलते हैं, और आपके यहाँ में क्या बोलते होंगे कमेंट में ज़रूर बताना भाई। तर जाऊ आता आपण पुढे। तर अजून आपल्याला भेटले तर आपण हे 2 घेऊन जाऊ। बघा, जर नाही भेटली तर तशीच ठेवू, कारण की आता आपण 2 याची तर काय भाजी वगैरे करू शकत नाही, म्हणून ठेवूया तसेच आणि जाऊया पुढे शोधू। जर आपल्याला अजून भेटले तर घेऊन जाऊ, नाहीतर मग राहतील, पुढच्या वेळेस येऊ आणि घेऊन जाऊ। तर चला जाऊया आता आपण पुढे। आता आपण थेट खाली उतरलेलो आहे, इकडे बघा शेतामध्ये आहे आता आपण। तर जाऊया सर्वात आधी पाणी शोधायला। आता आपण खाली उतरले आणि आता आपण जाणार आहे पाणी शोधायला। आपल्याला झाड भेटलं उमराचं, ये बघा। और गाइज ये जो होल देख रहे हो, इसके अंदर हमें कुछ मिला है, आप देख सकते हो। अच्छे से देखना हा गाइज, बघितलं का, दिसतंय का मित्रांनो? ते बघा आतमध्ये, ते बघा। तर त्या झाडामध्ये काही नव्हतं, आपण असंच टाइमपास करत होतो। तर सर्वात आधी जाऊ आपण पाणी शोधायला वरती। आणि मित्रांनो या जंगलामध्ये एकटं फिरायला जी मजा आहे ना, ती मजा कशातच नाही। आणि बघू शकता इथे आपल्याला एका लहानशा डबक्यामध्ये पाणी दिसलेलं आहे, पण हे पाणी एकच जागी साठून राहिले, म्हणून हे काय आपण पिणार नाही आहेत। वरती जाऊया, इथे पाणी आहे, वरती पण असेल, तर चला वरती जाऊ। आणि मित्रांनो एकदा का पाऊस पडायला सुरुवात झाली
मग यार कसलीच टेन्शन नाही, सगळीकडे पाणी पाणी असतं. हे बघू शकता, इथून दगडाच्या आतमधून पाणी येते. हे बघा. और आप देख सकते हो हमें इतने घने जंगल में भी अब पानी मिल चुका है. तो सबसे पहले हम पानी पिएंगे और हमारे आणि आपण पुढे जाऊया आपली भाजी शोधायला. तर मग चला सर्वात आधी तर पाणी पिऊ. हे बघा, आपल्याला प्यायचं इथलं पाणी, कारण की अरे यार इथं पण खूप खराब आहे. पाण्यामध्ये पूर्ण शेवाळ. हे बघू शकता इकडे. तर चला वरती जाऊन बघू, जर वरती चांगले असेल तर पिऊ, नाहीतर मग आपल्याकडे एक अजून उपाय आहे पाण्याचा. तर सर्वात आधी जर चला. ओ भाय यार, मला वाटलं होतं की सगळीकडे पाणी नसणार, पण बघू शकता तुम्ही, जिकडे बघतोय तिकडे पाणीच आहे. हे बघा यार, आपण जास्त वरती काय जाणार नाही आहे. इथे पाणी थोडं चांगलं दिसतंय, पण हे आपण पिणार नाही, अजून वरती जाऊया. तो गाइस, हम पाणी शोधते शोधते इतने वरती आलोय काय, आता इकडे कुठेच पाणी दिसत नाही आणि परत आपल्याला जायला लागेल खाली. तर चला बघूया मित्रांनो हे पाणी कसं आहे, नाहीतर हेच पिऊ. पण आपण काय हे पाणी पिणार नाही, कारण की आपण आणलेले आहे पाण्याची बाटली. तर आपण इथे बसू आणि पाण्याचा आस्वाद घेऊया. तो चलो सबसे पहले पानी पीते और हमारे पुढे जाऊया भाजी शोधायला. तर चला मग. मित्रांनो, आता आपण पाणी वगैरे पिलेलं आहे, मस्त फ्रेश झालो थोडे, आणि जाऊया आता आपण आपल्या भाजीच्या शोधामध्ये. तर चला, आता जास्त काय व्हिडिओ शूट करणार नाही, कारण की आपल्याला टाईम झालेला आहे भरपूर. अजून आपल्याला काहीच मिळालेलं नाही भाजी वगैरे कोणतीच. तर खास म्हणजे आपण इकडे आलेलो शेवळे वगैरे शोधायला, कारण की यावेळेस मला माहीत होते तिथे 2 निघलेले होते तिथे, आणि थोडे वरती निघलेले असतात. तर मला वाटलं की निघलेले असतील तर घेऊन जाऊया. परंतु आलं तर बघितलं
की फक्त 2च शेवळे निघलेले होते. मग काय आपण काय ती 2 शेवळे घेतले नाही आणि थेट आलो आपल्या पुढच्या लोकेशनला. तर मित्रांनो बघूया आता आपण शोधणार आहे देहगडी. काय की इकडे त्यांना चायची वेल बोलतात, तर आपण बोलतो फक्त देहगडी. तर बघू किती मिळतात, मिळल्या तर त्या, नाही तर मग जाऊ तसेच आपण जसे आलो तसेच रिकामे. तर मित्रांनो चला आता काय जास्त व्हिडिओ बनवत नाही, लवकर शोधू जितक्या भेटल्या तितक्या आणि परत जाऊया. तर भेटू आता पुढे. मित्रांनो आपल्याला फक्त एक वेल दिसलेली आहे, ती बघा जशी काय सापासारखी हवेमध्ये डुलत आहे. तर ती असते देहगड, त्याला बोलतात चायची वेल. तर आता आपण ते खुडूया. हे बघू शकता मित्रांनो किती भारी आहे. आणि त्याचं झाड काय अशा प्रकारे असतं, हे बघा इथे अशा प्रकारे त्याचं झाड असतं. ज्याला शोधता आले तो हे असं झाड बघून शोधू शकतो, ज्याला माहिती नाही तो. आणि हे बघा इथे पण एक छोटंसं अंकुर आला आहे त्याचा, तर आपण तो पण घेणार आहे. आणि इकडे मोठे आहे ती पण घेऊया. तर चला मित्रांनो सर्वात पहिले आपण मोडून घेऊ. आणि मित्रांनो ही घ्यायच्या अगोदर जितका त्याचा कवळा भाग असतो, जो काय बोलतात त्याला माहिती नाही, पण आपण जो कवळा भाग असतो तोच घ्यायचा असतो, कारण की तिथूनच आपल्याला खायचं असतं. अरे माहिती चोदू. तर मित्रांनो बघू शकता इथे वरती पण एक आहे, हे बघा आपल्याला एकाच जागी किती भेटले. अजून इथे खाली पण आहे एक बघा. आणि त्याच्या अगोदर कोणी खोडून नेलेलं असेल तर मागून हे बघा इथून पुढे खोडून नेले, तर पूर्णपणे वाळून गेले त्याचे झाड आणि त्याला नवीन अंकुर फुटून इथे आता आला. काय व्हिडिओमध्ये काय तुम्हाला चांगलं दिसत नसेल म्हणून. चला पुढे बघूया किती अजून भेटतात आपल्याला. ते बघू शकता तुम्ही एका जागी आपल्याला किती भेटल्यात. आणि मित्रांनो आता बघू शकता आपण त्या साईडने जो बघत होतो पेटलेला डोंगर, हा बघा आपण त्या साईडला आलेलो आहे. आणि तो तिकडचा डोंगर जिथून आपण पहिल्यांदा खाली उतरलो. तर बघा किती अजून तर भरपूर असा उपर आहे, वरती आहे मित्रांनो. तर जाऊया आता हळूहळू वरती चढत राहू. तिकडे आपल्याला शोधायचे आहेत वेली. तर मित्रांनो बघू शकता त्या साईडने किती सुंदर असा नजारा दिसतोय. पूर्ण असं वाटतंय की पेटलेलं आहे बघा. तर चला आपण काय जास्त व्हिडिओ नको शूट करू, आपल्याला शोधायची भाजी म्हणून. तर मित्रांनो आपण आलेलो इकडे, जे डोंगर पेटवून दिलेला होता तिकडे आलेलो. तर इकडे काय आपल्याला जास्त वेलीची झाडे मिळले नाही, कारण की हा डोंगर पेटवलेला म्हणून सगळी वेलीची झाडे जितकी पण असतील तितकी सगळे पेटून गेलेले आणि पूर्णपणे ते त्यांची जी वेल असते ती नष्ट झालेली होती. म्हणून काय त्यांना आता काय नवीन अंकुर वगैरे काय फुटलेला नव्हता. जर आपण तिकडे जे घेतलेले वेल तितकेच आपल्याला मिळले. आणि इकडे तर सगळीकडे पेटून गेले, हे बघू शकता खाली वगैरे संपूर्ण पेटून गेले, म्हणून आपल्याला इकडे काय भेटली नाही. तर आता आपण जाऊया तिकडे, तो इथे. तर आता जाऊ इथे आणि बघूया तिकडे किती भेटतात आपल्याला. तर चला जाऊया मग. आता काही जास्त टाईमपास नको करू आणि डायरेक्ट जाऊ घरी. तिकडे बघू किती भेटतात ते, आणि नाही तर मग थेट आपण घरी जाऊया. तर भेटूया आता तिकडे खाली. चलो मित्रांनो आता आपण फ्रेश झालेलो आहे आणि आता आपण जाणार आहे तिकडे पुढे शोधायला. तर बघूया तिकडे काय भेटतात की नाही, नाही तर मग डायरेक्ट आपण जाऊ घरी, कारण की आता टाईम पण खूप झाला आहे, 5 वाजत आलेत आणि आपल्याला अजून दुसरीकडे पण जायचं आहे फिरायला. तर चला लवकर तिकडे जाऊया आणि बघू तिकडे किती भेटतात. तर चला मग जाऊ तिकडे, भेटू आता डायरेक्ट तिकडच्या जंगलामध्ये.
आणि मित्रांनो फायनली आपल्याला इतक्या वेळी भेटलेल्या आहेत, बघू शकता. या बघा किती आहेत. इतक्या वेळी भेटल्यात, तर जास्त काय भेटल्या नाही तरी पण आहेत बऱ्यापैकी. तर आता जाऊया आपण डायरेक्ट घरी, भेटूया डायरेक्ट आपण आता घरी, कारण की इथून खूप आपल्याला दरड वगैरे चढायची, तर काय व्हिडिओ बनवू शकणार नाही. त्याच्यामुळे भेटू आपण डायरेक्ट. तर मित्रांनो फायनली आता आपण वरती आलेलो आहे आणि आता जाणार आपण घरी. तर व्हिडिओला इथेच एंड करू आणि लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ इतकाच. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. काय पण करा, पण कमेंट करा. तर चला भेटू आता लवकरच पुढच्या व्हिडिओ.